एक व्यक्ती होता बाबा, तर गावामध्ये असं सांगून गेलो, म्हटलं बाबा निश्चय केला पाहिजे, काहीतरी नित्यनेम केलं पाहिजे. आता निश्चय याचा अर्थ माझा काय होता की रोज संध्याकाळी प्रत्येकाने हरिपाठ केलाच पाहिजे. आता महाराज तुमच्याच गावात धरून चला, आपल्या गावाचं धरून चला. आपल्या गावामध्ये हा सुंदर असा सप्ताह सुरू आहे. सुरू असताना तुम्ही लोक सर्वजण सकाळी येता. काकड्याला येता का नाही? येता ना काकड्याला? खूप गर्दी असते ना? नाही सांगितलं मला तसं. एवढी गर्दी असते म्हणे की मंडप भरी जातो, पण तरी जागा पुरत नाही. मग महाराज तुम्ही जेवढे पण येत असाल सकाळी काकडाला येता. काकडा झाल्यानंतर महाराजांच्या मुखारविंदातून सुंदर असं गजानन महाराजांचं चरित्र श्रवण करण्याला येता ना. दुपारी येता. परत संध्याकाळी हरिपाठाला येता. हरिपाठ झाला की रात्री कीर्तनाला येता. आता सप्ताह संपला की हे सगळं चरित्र भाग तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. तो ठीक झाला विषय, पण काकडा हरिपाठ करायला काय अडचण नाही. कीर्तन नाही ठीक आहे, काकडा हरिपाठ करायला अडचण काय नाही. हा नित्यनेम आहे, हा निश्चय आहे. तुम्ही हे केलं तर तो लक्ष्मीचा वल्लभ तुमच्याकडे राहील ना महाराज. तुम्हाला हेच मला सांगायचंय की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये निश्चय करा, काहीतरी निश्चय. काय? सकाळच्या वेळेला हनुमान चालीसा घ्या, कुठलं विष्णू सहस्रनाम घ्या, मोबाईलला लावा ना. हो आता बोललो ना मोबाईल नावाचं साधन. महाराज काय नाही भेटतं त्याच्यावरती, युट्यूबला टाका फक्त विष्णू सहस्रनाम. 12-13 मिनिटामध्ये विष्णू सहस्रनाम ऐकायला येतो बरं का. त्याच्यानंतर हरिपाठ टाका संध्याकाळचा, हरिपाठ येतो ना. हो सगळं भेटतं महाराज. तुम्ही फक्त मनाची इच्छा ठेवा, तुम्हाला सगळं भेटतं महाराज. तो निश्चय करा. बाबा असंच एका गावात सांगून गेलो, म्हटलं निश्चय करा निश्चय करा. आता त्याच्यामध्ये एक होतं उलट फिटिंग. उलट फिटिंग समजतं ना सगळ्यांना? तर उलट फिटिंगने घेतलं. बाबाने निश्चय करायला सांगितलंय, करायचं आहे. म्हटलं खरं दादा. तो ज्या घरी राहायचा बाबा त्याच्या घरासमोर ठेलारी बैल माहिती ना, त्या ठेलारी बैलांची जोडी होती. त्याचे शिंग कसे असतात? आपण सगळे शेतकरी मायबाप सगळ्यांना माहिती महाराज. शिंग कशा असतात ठेलारी बैलाचे? असे असतात बोल. त्याने काय निश्चय केला म्हणे, ही आमोशा आली का मग मस्त मी काय करीन म्हणे, आमोशा दुसऱ्या दिवशी गुड आणि डाळ घेईन म्हणे हरभऱ्याची. त्या याच्या समोर ठेवीन बैलासमोर. तो बैल ते खाईन आणि बैलाने ते खाल्लं की जोपर्यंत तो बैल खात नाही तोपर्यंत मी याचं जे शिंग आहे ना त्याच्यामध्ये मुंडका घालीन आणि ते परत. आता हा निश्चय कामाचा होता का? नाही. त्याने तेच केलं. त्याने ते सगळं घेतलं, सगळं त्या नंदी बैलासमोर ठेवलं. नंदी भगवान ते खाऊ लागले. खाता खाता येणं तिरपी तारपी करून मान फसवली. आता जशी मान फसवली त्या बैलाला कळलं की आपल्या डोक्यावर कोणतरी बैल बसलाय. त्या तो बैल लागला मान हलवायला. त्याला समजलं होतं लागला बैल मान हलवायला. हा इकडून तिकडे फिरला आहे. तो बैल सुटला गावामध्ये पळत. महाराज गावात पळत सुटले. तुमच्या आमच्यासारखे 4-5 जण आले म्हणे, महाराज याला वाचवावं, याची किवी आहे, याला वाचवावं. याला धरला इकडनं, एक बैल इकडनं धरला, एक बैल इकडनं धरला. दोन्ही बैलांना ताणलं, दोन्ही बैल वेगळे केले आणि ह्या बैलाला विचारलं, का रे मुंडका का बाबा घातलं? म्हणे महाराज भाऊ महाराजनं सांगलं होतं म्हणे निश्चय कर नाही. थांब म्हणे महाराजने पाहता म्हणे. हवी मला बोलवलं गावात. आता माझी परीक्षा तेव्हा होती. मी गावात गेलो. म्हटलं काय झालं दादा? म्हणे महाराज तुम्ही सांगितलं निश्चय करा निश्चय करा, काही सांगता म्हणे तुम्ही असे केले म्हणे निश्चय. म्हटलं दादा निश्चय मी मुंडका घालायचा करायला लावला होता का? मी निश्चय कसला करायला लावला? मी नित्यनेम कसला करायला लावा? तुम्हाला भक्तीचा महाराज तुम्ही जर निश्चय कराल नित्यनेम कराल ना तुमच्या पुढे येणाऱ्या पिढीवरती तो परिणाम होणार आहे बरं का. कारण धर्माच्या हिशोबाने जर पाहायला गेलो तर आजकाल एवढी ग्लानी लागत चालली हो खरं बरं का. स्पष्ट शब्दात सांगतो, फार ग्लानी लागत चालली महाराज. तुम्ही खेड्याकडे तर नाही पण शहराकडे जर गेलात महाराज, शहराकडे एवढी वाईट परिस्थिती आली आहे महाराज. गायत्री मंत्र माहित नाही लोकांना. गायत्री मंत्र काय असतो? मृत्युंजय मंत्र माहित नाही हो. लहान पोराला जर विचारलं गायत्री मंत्र काय सांगता येणार नाही. त्याला विचारा पुष्पा काय? पुष्पा तुला काय असं? हो अरे बेटा पुष्पा. वाईट परिस्थिती महाराज. तुम्हालाही शिकवावं लागेल तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला, तरच तुमचा धर्म घडेल.